30 तारीख मनोज जरांगेंनी 15 दिवसापूर्वी जाहीर केली त्यांच्या आंदोलनासाठी। उद्याच 30 तारीख आहे आणि आमरण उपोषणावरती पाणीही न घेण्यावरती मनोज जरांगे ठाम आहेत। पण मनोज जरांगेंना कन्व्हिन्स करण्यासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन त्यांना मागे घ्यावं लागेल यासाठी सरकारी पातळीवरती युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सोबतच भाजपचे आमदार प्रसाद लाड दोघेही आंतरवाली सराटीत पोहोचले। गेला 1.5 तास विखे पाटलांकडनं जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण जरांगे त्यांच्या मागण्यांवरती ठाम दिसतात आणि उद्यापासून उपोषण करणारच असा निर्धार त्यांनी केलाय। गेला 1.5 तास प्रसाद लाड, विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची जी बैठक सुरू होती, जी चर्चा सुरू होती, ती थेट माध्यमांच्या कॅमेरासमोरच सुरू होती। जी बैठक अर्थातच वादळी ठरली। या बैठकीत मनोज जरांगेंनी विखे पाटलांना चांगलं सुनावलं विविध मुद्द्यांवरनं। हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरनं जरांगेंनी सरकारच्या प्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती केली। आता मनोज जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाला 2 तासांची वेळ दिली आहे। त्यानंतर जरांगे आणि सरकारी शिष्टमंडळामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे। तर आजच्या चर्चेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी नवीन मागण्या नेमक्या कोणत्या केलेल्या आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया। मराठा मंत्रालयाची स्थापना केली जावी, कुणबी प्रमाणपत्र आणि त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी हमी मनोज जरांगेंना हवी आहे। सातारा गॅझेट तातडीने लागू केलं जावं, सोबतच 1994चा GR रद्द करावा, आंदोलकांवर आजवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत। तर या काही प्रमुख मागण्या मनोज जरांगेंनी सरकारसमोर, सरकारी शिष्टमंडळासमोर ठेवलेल्या आहेत। तर आंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि अन्य मंडळी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। या आधीची चर्चा ही अर्थातच माध्यमांसमोर झाली, ती चर्चा सर्वांसमक्ष होती, पण आता बंद दाराआड या चर्चेला सुरुवात झालेली आहे। विखे पाटलांचा प्रयत्न आहे, प्रसाद लाड यांचा प्रयत्न आहे मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा। त्यामुळे 30 तारखेच्या दिलेल्या अल्टिमेटमवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम पाहायला मिळतात आणि उद्यापासून रणरणत्या उन्हात पाणीही न पिता उपोषण करणार असल्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।